नमस्कार, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। एवढ्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभारी। फ्रेंड्स, व्हिडिओला आपण सुरुवात करायच्या आधी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओंचे तुम्हाला नोटिफिकेशन येतील। आता वेळ वाया न घालवता मी पुढील विषयाला हात घालते। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे टिटाकलजीचे सुक्क। तर त्यासाठी जे काही लागणार आहे ते दाखवणार आहे आणि झटपट आपण कृतीला सुरुवात करणार आहोत। तर आपल्याला साहित्य लागणार आहे त्याची मी तुम्हाला ओळख करून देते। प्रथमतः इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, उभे चिरलेले 2 टोमॅटो आहेत, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर। तर सुक्क करायचं म्हटलं म्हणजे आपल्याला टिटाकलजी लागणार आहे आणि ते मी मध्यम आकाराचे कापून स्वच्छ धुवून घेतलेले आहे। इथे घेतलेला आहे जिरा पावडर 1 चमचा, धणे पावडर 1 चमचा, स्वादानुसार मीठ वापरणार आहे। बटाट्याचे असे हे काप करून घेतलेले आहेत। तदनंतर गरम मसाला आहे, कुकिंग ऑइल आहे, हळदीची पावडर आणि इथे हे खडे गरम मसाले ज्याच्यामध्ये आहे वेलची, काळी मिरी, लवंग, दालचिनी, तेजपत्ता आणि फूल। कुकिंग ऑइल घेतलेला आहे। आता आपण जे गरम मसाले खडे घेतलेले आहेत ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। आता हे जे हिरवं सर्व घेतलेलं आहे, कढीपत्ता, मिरची, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो आणि कांदा, हे आपण सर्व एकजीव फ्राय होऊ देणार आहोत। आणि ह्याच्यामध्येच मी स्वादानुसार मीठही टाकणार आहे। फ्रेंड्स, कांदा बघा खूप छान असा शिजलेला आहे, सर्व एकजीव झालेला आहे। आता आपण जे मसाले घेतलेले आहेत ते सर्व ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। गरम मसाला, जिरा पावडर, धणे पावडर, हळदीची पावडर, हे सर्व मसाले ह्याच्यामध्ये आपण एकजीव करून घेतलेले आहेत, फ्राय करून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये मी टिटाकलजी टाकणार आहे आणि बटाटा टाकणार आहे आणि असंच वाफेवरती मंद आचेवर शिजू द्यायचं आहे। टोपल्या घरा गे बाय, कोणी नवरा बरा गे बाय, सरग्याच्या टोपल्या घरा गे बाय। 10 मिनिटानंतर आपण चेक करणार आहोत, खाली लागलं तर नाही ना ते बघूयात आपण। बटाटा चांगला शिजत आलेला आहे। अजून एक थोडा वेळ ठेवते। असंच बारीक चुलीवर मी ठेवलेलं होतं। बटाटा शिजल्यासारखा दिसतोय। आता फायनली आपलं टिटाकलजी झालेलं आहे। हे बघा छान असं सुक्क तयार झालेलं आहे। आता मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकते याच्यावरती। जितकी कोथिंबीर, तुमच्याकडे पुदिना असेल ना तरी पुदिना पण खूप चांगले फ्लेवर देतं। छान असं टिटाकलजी आपलं झालेलं आहे। तर मग जेवायला या मंडळी। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आमचा हा आजचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे। रेसिपी झालेली आहे तयार। नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते। तर फ्रेंड्स, लवकरच आम्ही तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत। तर फ्रेंड्स, जाता जाता पुन्हा एकदा सांगेन, आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करून घ्या, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून आभारी।